ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अस्मितापासून. तर आता इथे अस्मिता आपल्या बाळाला आपल्या हातामध्ये घेते आणि ती खूप आनंदात असते. तर आता इथे तिच्या घरातले सगळे लोक येतात. कल्पना, सायली, अर्जुन, अश्विन आणि प्रताप. आता कसं वाटतंय असं म्हणते कल्पना. मी बरी आहे असं म्हणते अस्मिता. अभिनंदन अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. अस्मिता असं म्हणतो आता इथे प्रताप. कशी आहेस बाळा, दमल्यासारखं वाटतंय का? हो थोडंसं असं म्हणते अस्मिता. पण ह्या आनंदाच्या पुढे दमणं काहीच नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता बघू बाळाला बघू असं म्हणते आता इथे कल्पना आणि आता ती घेते बघा प्रेक्षक तिच्या बाळाला हातात. तर आता इथे अर्जुन सावकाश सावकाश असं म्हणत असतो. आजी आजोबा झाल्यावर कसं वाटतंय असं म्हणते आता इथे अस्मिता. मस्त वाटतंय असं म्हणतो आता इथे प्रताप. पण अस्मिता हा प्रश्न खरं तर तुला विचारायला हवं. तुला आई झाल्यावर कसं वाटतंय असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे अस्मिता शोधत असते सचिनला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिताचं लक्ष लागतच नसतं तर ती आता इथे बघत असते. तर आता इथे अर्जुनचं लक्ष जातं अस्मिताकडे ही काय करते म्हणून. मला माहिती आहे तुम्ही कुणाची वाट बघताय अस्मिता तेच म्हणते आता इथे सायली. तू आलाच नाही का ग असं म्हणते आता इथे अस्मिता. तुम्ही आता त्या सगळ्याचा विचार करू नका असं म्हणते आता इथे सायली. ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं म्हणते आता इथे सायली. आणि सगळ्यात महत्वाचा क्षण आहे हा, तो जगून घ्या असं म्हणते आता इथे सायली. आणि हे चिटिंग आहे हा, केव्हापासून बाळा तुमच्याकडेच आहे. मामाचा पण हक्क आहे ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सगळे हसतात. तर आता सायली म्हणते मामाच्या आधी मामीचा हक्क आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे कल्पना देते बाळाला सायलीकडे बघा प्रेक्षक हो. तसंही घरी गेल्यावर आपल्याला सांभाळायचं आहे असं म्हणतो अश्विन. कारण त्याची आई रात्रभर धाराडूर झोपणार आहे असं म्हणतो तो. तर आता तरी नको रे अश्विन असं म्हणते आता इथे अस्मिता. तर सगळे असतात बघा प्रेक्षक हो. अस्मिता ताई बाळ अगदी तुमच्यासारखं आहे असं म्हणते आता इथे सायली. मुलगा मातृमुखी असला तर भाग्यवान म्हणतात असं म्हणते आता इथे सायली. हो रे असं म्हणतो अर्जुन. सेम अस्मिताई. नाकच नाही असं म्हणतो इथे अर्जुन. मामा बघ ना ग असं म्हणते आता इथे अस्मिता. काय रे असं म्हणते कल्पना. अस्मिता आता तू स्वतः मम्मा आहेस त्यामुळे मम्माकडे कंप्लेंट नाही करायची असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे सगळं ठीक आहे. हे बघा हे आपल्या घरातलं पहिलं बाळ आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. आता दुसऱ्या बाळाच्या तयारीला लागा असं म्हणतो आता इथे प्रताप अर्जुनकडे बघून. तर आता सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. म्हणून तर त्यांनी घेतलंय म्हणजे प्रॅक्टिस होईल ना त्यांना असं म्हणतो आता इथे कल्पना. मम्मा असं म्हणतो इथे अर्जुन. बरं अस्मिता मी जरा घरी जाऊन येऊ का, म्हणजे तुझ्याकरता डबा घेऊन येईन असं म्हणते आता इथे कल्पना. आई तुम्ही थांबा मी जाऊन येते असं म्हणते आता इथे सायली. मी पण येतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही म्हणजे अस्मिताईसाठी जर काही आणायचं असेल तर आम्ही दोघे घेऊन येऊ की असं म्हणतात इथे अर्जुन. बरं असं म्हणते आता इथे कल्पना. अस्मिता तर हे घ्या म्हणून आता इथे सायली देते बघा प्रेक्षक बाळाला तिच्या हातामध्ये. आलं म्हणून आता इथे अर्जुन आणि सायली निघून जातात. तर आता इथे प्रतिमा कॉल करते बघा प्रेक्षक हो. तर आता फोन उचलतच नाही. तर आता ती परत कॉल करते. तर आता तेवढ्यातच रविराज येतो. काय ग प्रतिमा कुणाला फोन करतेस असं म्हणतो रविराज. अहो सायली मला आज कॉल करणार होती मग तिचा कॉल आलाच नाही असं म्हणते प्रतिमा. म्हणून मी तिला कॉल केला तर तिने घेतला नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. आता मी कल्पनाला कॉल करते तर ती सुद्धा घेत नाहीये. कुठे असतील दोघी असं म्हणते आता इथे प्रतिमा. अगं बिझी असतील सगळे असं म्हणतो आता इथे रविराज. तर तेवढ्यातच कॉल येतो आता इथे प्रतिमाला. प्रतापचाच कॉल आहे असं म्हणते ती. हॅलो प्रताप मी केव्हापासून कल्पनाला. अगं मी कल्पना बोलते असं म्हणते कल्पना. अगं खूप आनंदाची बातमी आहे असं म्हणते आता इथे कल्पना. कसली असं म्हणते प्रतिमा. अस्मिताला मुलगा झाला मी आजी झाले असं म्हणते आता इथे कल्पना. अगं काय सांगतेस काय. अभिनंदन कल्पना असं म्हणते आता इथे प्रतिमा. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी असं म्हणतो आता इथे रविराज. डिलिव्हरी नॉर्मल झाली ना आणि दोघे बरे आहेत ना असं म्हणते प्रतिमा. हो अगं अगदी बरे आहेत असं म्हणते कल्पना. अस्मिताला कळा कधी सुरुवात झाली आणि तुम्ही काही सांगितलंच नाही असं म्हणते प्रतिमा. अगं तो जरा एक गोंधळ झाला होता त्यात माझा फोन घरी राहिला. हे बघ तू हॉस्पिटलमध्ये येशील ना बघायला तेव्हा सगळं काही सांगेल असं म्हणते आता कल्पना. ठेवते असं म्हणते आता इथे प्रतिमा. मी देवा पुढे साखर ठेवते. सुमन सुमन असं म्हणते आता इथे प्रतिमा आणि बोलवते आता ती सुमनला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सकाळ झालेली असते. तर आता इथे प्रिया म्हणते हॉस्पिटलमध्ये काय झालं असेल असं म्हणते ती. काय झालं असेल हॉस्पिटलमध्ये. अस्मिता मेली असेल का असं म्हणते आता इथे प्रिया. असं झालं तर निदान अर्जुन आणि सायली माझ्या ह्या शोधाशोध मध्ये लागलेत ना ते पार विसरून जातील असं म्हणते आता इथे प्रिया. की बाळ गेलं असेल असं म्हणते आता इथे प्रिया. तसंही झालं तर चालेल. अर्जुन सायली तर त्या गोष्टीतून सावरू शकणार नाहीत मन. अश्विनला कॉल करून विचारते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ती कॉल करते बघा प्रेक्षक अश्विनला. तर आता इथे फोन त्याचा लागतच नाही. अश्विन कॉल का उचलत नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता खूप खुश होते प्रिया. काय सॉलिड रडारड चालू असेल ना असं म्हणते प्रिया. आणि ती खूप आनंदात असते बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच तिला कॉल येतो. तर आता इथे प्रिया कॉल घेते. हॅलो अश्विन असं म्हणून ऍक्टिंग करायला लागते ती. अश्विन तिथे सगळं ठीक आहे ना असं म्हणते आता प्रिया. ठीक अगं मस्त आहे मस्त असं म्हणतो आता इथे अश्विन हसत असत. असं मी त्याला मुलगा झाला असं म्हणतो अश्विन. आणि आपण मामा मामी झालोय तन्वी असं म्हणतो तो. काय असं म्हणते आता इथे प्रिया. काय सांगतोस काय असं म्हणून तिला आता राग येतो तरी ती चांगलं बोलते. मी या बातमीची केव्हापासून वाट बघत होते अरे असं म्हणते आता इथे प्रिया. अस्मिता आणि बाळ ठीक आहे ना रे असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणजे काही धोका तरी नाही ना. आणि काय तुम्ही ज्या अवस्थेत तिथून घेऊन गेला ना अस्मिताला माझे हातपाय तरी भीतीने अजून थरथरत आहेत. सुरुवातीला आम्हाला पण टेन्शन आलं होतं पण आता घाबरण्यासारखं काय नाही. अस्मिताई आणि बाळ दोघे ठीक आहे त्यांनी सगळं व्यवस्थित आहे असं म्हणतात इथे अश्विन. चला आता भाज्यासोबत खेळायला तयार असं म्हणतात इथे अश्विन. हो 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 असं म्हणते आता प्रिया. ठीक आहे ठेवते हा असं म्हणतात इथे प्रिया. काळजी घे. हे तर
भलतंच होऊन बसलं असं म्हणते आता इथे प्रिया. आता तर अर्जुन सायली एवढे खुश झाले असतील की नव्या जोमाने माझ्याबद्दल शोध घ्यायला सुरुवात केली असतील असं म्हणते प्रिया. अर्जुन सायलीला नवीन काही सापडणार नाही ह्याची कशी काळजी घेऊ मी आता काय करू असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अर्जुन आणि सायली आपल्या गाडीत बसलेले असतात. तर आता इथे सायली त्याच्या खांद्यावर मान टाकून बसलेली असते आणि म्हणते मला कधी वाटलंच नव्हतं की एखाद्या गोष्टीने एवढा आनंद होऊ शकतो. आपल्या घरात बाळाचा जन्म झालाय यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते असं म्हणते आता इथे सायली. आनंद मलाही झाला असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण टेन्शनही आलंय. म्हणजे एका बाळाला सांभाळणं म्हणजे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तीच म्हणतो आता इथे अर्जुन. अस्मिता ताई छान पाळतील त्या जबाबदारीच म्हणतो आता इथे सायली. ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. आता आपण निघूया की असंच बोलत बसायचं आपल्याला माझी काय हरकत नाही आपण बसू असं म्हणतो तो. नाही निघूया असं म्हणते सायली. दोघेही आता इथे बेल्ट लावून घेतात आणि निघतात बघा प्रेक्षक. काय असं म्हणते सायली. तुम्ही सचिन भाऊजींचं लोकेशन शोधत होता ना सापडले का ते असं म्हणते सायली. लोकेशन मिळालं होतं पण तो अजून सापडला नाही असं म्हणतो अर्जुन. तर सापडले तर बोलवता येईल ना त्यांना असं म्हणतो आता इथे सायली. तुला अजूनही असं वाटतंय तू अजूनही असा विचार करतेस मी त्या माणसाची सावली अस्मिताई किंवा तिच्या बाळावर अजिबात पडू देणार नाही असं म्हणतो अर्जुन. तो समोर आला ना तर मला माझा राग कंट्रोलही करता येणार नाही असं म्हणतो अर्जुन. माझा हात उचलेल त्याच्यावर. मलाही हे सगळं कळतंय असं म्हणते सायली. पण आपण काही झालं तरी त्यांना बाळापासून नाही लांब ठेवू शकत. अहो बाळाचे वडील आहेत ते असं म्हणते सायली. वडील तो असं म्हणतो अर्जुन. बाळाच्या जन्माच्या वेळी तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत होता. स्वतःचा फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. तो कसला बाप असं म्हणतो इथे अर्जुन. आम्ही लास्ट लोकेशन पर्यंत पोहोचलो होतो पण तो स्वतःचा फोन स्विच ऑफ ठेवून कुठेतरी पुढे निघून गेला. चेतन अजून तिथेच आहे पोलीस स्टेशनमध्ये असं म्हणतो इथे अर्जुन. इन्स्पेक्टर मोरेसोबत बसून त्याचं लास्ट लोकेशन ट्रॅक करायचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं ज्याच्यामुळे घडलंय तो त्याच्या बाळाला भेटायला यावं असं तुला वाटतंय असं म्हणतो अर्जुन. मला काय वाटतंय ह्याने काहीच फरक पडत नाही असं म्हणते सायली. जे योग्य आहे तेच आपण करायला हवं असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही सचिन भाऊजींना फोन करून बघा ना असं म्हणते आता इथे सायली. प्लीज प्लीज करून बघा ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन फोन लावतो बघा प्रेक्षक. हो सचिनला. तर आता इथे लावलेला असतो तो फोन. सेम असं म्हणतो इथे अर्जुन. स्विच ऑफ असं म्हणतो इथे तो. तर आता इथे अर्जुन खूप चिडलेला असतो. निघूया का आपण आता असं म्हणतो इथे तो. तर आता इथे तेवढ्यात सचिनला दाखवलंय. सचिन आता इथे बसलेला असतो बघा प्रेक्षक. त्याला खूप टेन्शन झालेलं असतं. त्याच्या डोक्यावर हमला वगैरे केलेला असतं ना साक्षीने त्यामुळे त्याला आता भीती वाटत असते तिची. आणि फ्लॅशबॅक मध्ये आठवत असतं त्याला सगळं. अस्मिता सुभेदार म्हणजेच अर्जुन सुभेदारची बहीण तुझी बायको आहे हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक. आणि आता इथे साक्षी म्हणते तुझं माझ्यावर प्रेम आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे. खूप प्रेम करतोस ना माझ्यावर मग सारखं सारखं त्या अस्मिताकडे जाण्याची तुला काय गरज आहे असं म्हटलेलीस ना साक्षी. सगळं त्याला फ्लॅशबॅक मध्ये आठवतं बघा प्रेक्षक. हो तर आता इथे कसं तिने दागिने आणि आणून ठेवलेले असतात पैसे हे सगळं त्याला आठवायला लागतं. हेच हवं होतं ना तुला असं म्हणते आता इथे साक्षी. काहीच नाहीये ह्याच्यापेक्षा पण जास्त पैसे आहेत माझ्याकडे ह्याच्यापेक्षा पण जास्त दागिने आहेत. सगळे तुझ्यासाठी असं म्हणते आता इथे साक्षी. सगळे तुझ्यासाठी असं म्हणते ती साक्षी. इतकी विक्षिप्त वागते आहे की कधी कधी तिची भीतीच वाटते मला असं म्हणतात इथे सचिन. त्यात इथे पोलीस आले आणि साक्षीचे ते दागिने हातात आल्याशिवाय इथून पळून जाणार नाहीये मी असं म्हणत इथे सचिन. तर आता इथे डॅन असं म्हणून साक्षी तिने कॉफी आणून देते ती सचिनला. मस्त गरमागरम कॉफी केली आपल्यासाठी असं म्हणते साक्षी. बॅक कॉफी आहे म्हणजे दूध नव्हतं घरात. साखर पाहिली ती ओली झाली होती पण लकीली कॉफी मिळाली असं म्हणते आता इथे साक्षी. ऐक ना खूप दिवसांनी घरी परत आली आहे थोडा वेळ थांबूया इथे असं म्हणते आता इथे साक्षी. थोडाच वेळ असं म्हणते आता इथे साक्षी. आणि चॉईस काय आहे का माझ्याकडे असं म्हणतो आता इथे सचिन. मी नाही म्हणालो तर माझ्या डोक्यावर परत मारशील ना प्लीज असं म्हणते आता इथे साक्षी. तर सचिन म्हणतो हो ओके असं म्हणते आता इथे साक्षी. एनिथिंग फॉर यू असं म्हणतो तो. ब्युटिफुल. तर आता थँक्यू असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन खूप घाबरलेलं असतं बघा प्रेक्षक साक्षीला. तर आता इथे विमलला दाखवलं आणि आता इथे सायलीला विमल ताई तुम्ही दुसऱ्या कामांचं बघा आणि मी आता इथे स्वयंपाक करते असं म्हणते आता इथे सायली. कसं आहे आता डब्बा करून घेऊन जाते हॉस्पिटलला आणि मग आईबाबांना सोडते त्यांना संध्याकाळपर्यंत आराम करू द्या नाहीतर लगेच निघतील असं म्हणते सायली. तर आता इथे विमल म्हणते मला नाही वाटत सायली बहिणी की बहिणी आराम वगैरे करतील असं म्हणते आता इथे विमल. कसं आहे आंघोळ होईल ना तसं ते बाळाकडे पळतील असं म्हणते आता इथे विमल. म्हणूनच तुम्हाला सांगून ठेवते असं म्हणते सायली. त्यांना लावाच आराम करायला असं म्हणते ती. बाय कोमी आलो असं म्हणतो इथे अर्जुन. बोल काय हेल्प करू असं म्हणतो इथे अर्जुन. चला मग माझ्या मदतीची गरज नाही असं म्हणते विमल. मागे मला खूप कामं आहेत ना कपडे वाळत घालायचे आहेत झाडांना पाणी घालायचं आहे खूप काम आहेत असं म्हणते विमल. मी आलेच जरा असं म्हणते विमल. हो हो असं म्हणतो इथे अर्जुन. प्लीज प्लीज असं म्हणतो तो. तर आता विमल जाते बघा प्रेक्षकाने अर्जुन आलेला असतो. बोल काय करू असं म्हणतो अर्जुन. हा असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही मला काही मदत करू नका काही लुडबुड करू नका हीच मोठी मदत होईल असं म्हणते आता सायली. दिस इज नॉट फेअर हा मामी असं म्हणतात इथे अर्जुन. दिस इज नॉट फेअर हा मामा असं म्हणते आता इथे सायली. सायली सायली असं म्हणत आता इथे प्रिया येते. अस्मिताने बाळ कसं आहेत असं म्हणते आता इथे प्रिया. बरं येत असं म्हणते आता इथे सायली. तुला सांगते मला इतकं टेन्शन आलं होतं आणि अस्मितासाठी भीती पण वाटत होती असं म्हणते आता इथे प्रिया. पण जसं मला अश्विनने फोन करून सांगितलं ना की दोघे सुखरूप आहेत तसं लगेच देवापुढे दिवा लावला असं म्हणते आता इथे प्रिया. बरं अर्जुन मी काय म्हणते तू बस मी आणि सायली पटकन स्वयंपाक करून घेऊ असं म्हणते आता इथे प्रिया. त्यापेक्षा जाऊन विमलला हेल्प कर ना असं म्हणतो अर्जुन. कपडे वाळत घाल हा असं म्हणतो अर्जुन. जा
अरे पण असं म्हणते प्रिया, तुला मदत करायची आहे ना असं म्हणतात इथे अर्जुन. विमलला मदत कर असं म्हणतात इथे अर्जुन. असं म्हणतात अच्छा असं म्हणते आता इथे प्रिया आणि जाते ती. विमल विमल करत जाते बघा प्रेक्षक होती. बरं बायको सांग मला काय हेल्प करू असं म्हणतो अर्जुन. तू सांग काय करायचं, मी पटकन करून टाकेन असं म्हणतो. तुम्ही काय ऐकणार नाही ना. हे बघा एवढी गाजरा मला किसून द्या, गाजराची कोशिंबीर करायची असं म्हणते सायली. हे बघा पिशवी पाठीमागे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे स्वयंपाक करत असते बघा प्रेक्षक हो सायली. तर आता इथे दिसत असतो गाजर अर्जुन. तर आता इथे दोघेही किचन मध्ये काम करत असतात बघा प्रेक्षक हो. काय झालंय सचिन भाऊजींनी काय केलंय असं म्हटलेली असते ना सायली. व्यविचार असं म्हटलेली असते ना कल्पना. व्यविचार केले ह्यांनी असं म्हणून सांगितलेले असते ना. सगळं आठवतं आता इथे बघा प्रेक्षक हो सायलीला. स्वतःची बायको असताना भर रस्त्यामध्ये दुसऱ्याच मुलीला मिठ्या काय मारत होता. तिला शी असं म्हणते सायलीला कल्पना. मला तर सांगतानाही लाज वाटते असं म्हटलेली असते ना कल्पना. सगळं फ्लॅशबॅक मध्ये आठवतं सायलीला. आता दे मला उत्तर, मला उत्तर दे असं म्हणून भांडत असते ना अस्मिता सचिन सोबत. ते सगळं आठवतं तिला. पाणी घ्या असं म्हणून सायलीला दिलेली असते ना आता अस्मिताला पाणी. ते सगळं आठवतं. उत्तर दे ह्यापेक्षा ना विषाणून दे मला असं म्हटलेली असते ना अस्मिता. म्हणजे सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा असं म्हटलेली असते अस्मिता. सगळं आठवतं आता इथे सायलीला फ्लॅशबॅक मध्ये. असं काही नव्हतं, तुझा गैरसमज होता असं म्हटलेलं असतो ना सचिन. माझ्या बरोबर जी मुलगी होती ना ती मुलगी फक्त माझी कलिग होती असं म्हणतो सचिन. आणि आता इथे अर्जुनच्या कानाखाली मारलेला असतो. तर आता इथे अर्जुन म्हटलेला असतो, मी गप्प बसत होतो कारण मला वाटत होतं तू स्वतः अस्मिताला कबुली देशील. मी तुला एक चान्स दिला होता. तुला सांगितलं होतं की तुझं हे अफेअर आताच्या आता संभायला हवं. तू प्रॉमिसही दिला होतास ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायलीचं लक्षच नसतं स्वयंपाकाकडे. तुला हे सगळं माहित होतं असं म्हणते आता इथे अस्मिता. मी काही दिवसांपूर्वी सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना बघितलं होतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. येस असं म्हणतो आता इथे अर्जुन. झालं तुझं. तर आता इथे सायलीचं लक्षच नसतं. सचिन भाऊजींचं बाहेर प्रकरण आहे हे सगळ्यात आधी तुम्हाला कळलं होतं असं म्हणते सायली. पण तेव्हा तुम्ही कोणालाही सांगितलं नाहीत कारण तुम्हाला अस्मिता त्यांच्या तब्येतीची काळजी वाटत होती असं म्हणते सायली. पण तेव्हा तर तुम्ही हे बघितलंच असेल ना की ती मुलगी साक्षी शिकरे होती असं म्हणते आता इथे सायली. तिचा चेहरा तुम्ही बघितलंच असेल ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुनकडे काय आन्सर नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो नाही का त्या मुलीचा चेहरा मी बघितलाच नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. सचिनचा अफेअर आहे एका मुलीसोबत ते बघूनच मी अपसेट झालं होतं ना किती मुलगी कोण आहे त्याचा विचारच नाही केला मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. नक्की ना असं म्हणते आता इथे सायली की परत आम्हाला कोणाला त्रास होईल म्हणून आमच्यापासून काही लपवताय तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. नाही ग खरं सांगतोय मी, ती मुलगी साक्षी शिकरे हे मला माहितच नव्हतं खरंच असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि जर का मला आधीच कळलं असतं की ती साक्षी शिकरे आहे तर मी तुला सांगितलं नसतं का असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे खरंच आहे म्हणा, ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवण्याचं कारणच काय असू शकत नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्जुन म्हणतो कारण आहे बायको, साक्षीसाठी मी मैपतची डील करतोय हे तुला कधीच आवडलं नसतं असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सायली बघते अर्जुनकडे आणि तिचा चेहरा उतरलेला असतो. काय असं म्हणते आता इथे सायली, कसला विचार करताय. हाच की जर तू जुन्या गोष्टी आठवत राहिलीस ना तर अस्मिता ताई उपाशी राहील तिकडे. होतं चालं 5 मिनिटात निघूया आपण असं म्हणते आता इथे सायली. हो असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे अस्मिताला दाखवलंय. अस्मिता मी पूर्ण आईला सांगितलं बरं का की बाळाचा चेहरा अगदी तुझ्यासारखा आहे असं म्हणते आता इथे कल्पना. तुझ्यासारखेच त्याचे डोळे सुद्धा टपोरे असताना सुद्धा अस्मिता सारखंच दिसते असं म्हणते आता इथे प्रताप. अगं काही दिवस ना बाळाचा चेहरा रोज बदलत जाणार आहे. कधी मातृमुखी दिसेल तर कधी असं म्हणता थांबते कल्पना. कधी पितृमुखी असं म्हणते आता इथे अस्मिता. तर प्रताप म्हणतो अस्मिता आता तू आराम कर, गप्पा काय होतच राहतील असं म्हणतो आता इथे प्रताप. एक काम करा तुम्ही दोघे घरी जा, सायली परत येईलच ना आता असं म्हणतो आता इथे अस्मिता. तुला एकटीला आता असं सोडून नाही जाणार, सायली तोपर्यंत आम्ही इथेच राहणार असं म्हणते कल्पना. हो की नाही असं म्हणते ती. आणि असंही कल्पना घरी गेली की लगेच येईलच आणि मी सुद्धा थोड्या वेळासाठी फॅक्टरीमध्ये जाऊन येतो असं म्हणतो प्रताप. अगं आता बाळाशिवाय 5 मिनिट काढणंही कठीण आहे असं म्हणतो प्रताप. तेवढ्याच आता इथे सायली आणि अर्जुन येतात. काय म्हणतोय आमचा भाचा असं म्हणते आता इथे सायली. गाढ झोपलाय. आता झोपेतही हसत होता असं म्हणतो प्रताप. मला तर फक्त बाळाकडे बघत राहावं असं वाटतं असं म्हणतो प्रताप. बरं सायली तुम्ही दोघं आता आलाय तर मी जरा घरी जाऊन येऊ का असं म्हणते कल्पना. ओ आणि परत याची घाई करू नका असं म्हणते सायली. घरी जरा आराम करा. अस्मिता असं म्हणतो प्रताप. आराम करा मी येतो असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे कल्पना आणि प्रताप निघतात बघा प्रेक्षक हो येतो म्हणून. तर आता इथे खूप क्यूट आहे असं म्हणतात इथे अर्जुन बाळाकडे बघून. तर आता इथे अस्मिताच्या मनात काहीतरी विचार चालू असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. कल्पना असं म्हणतो प्रताप. पूर्णाईचा फोन होता, तिच्याशीच बोलत होतो असं म्हणतो तो. खुश आहे काय. खूप खुश आहे. म्हणत होती मी खूप भाग्यवान आहे कारण मंदिरात होती तेव्हाच तिला अस्मिताला बाळ झाल्याची बातमी कळली आणि आता म्हणतीये कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवस फेडल्याशिवाय मी काय घरी येत नाही असं म्हणतात इथे प्रताप. पूर्णाई परत आल्यानंतर ना त्यांना त्यांच्या पंटूला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होणार आहे असं म्हणतात इथे कल्पना. तर आता इथे बघा प्रेक्षक हो तेवढ्यातच प्रिया येते. तर आता इथे प्रिया काम करत असते बघा प्रेक्षक हो. तन्वी असं म्हणते आता कल्पना. हा काय अवतार केलास असं म्हणते कल्पना. तर विमल म्हणते अहो वहिनी मी किती वेळा सांगितलं तन्वीताईंना घरातली कामं करताना चांगले कपडे घालू नका, असे साधे कपडे घातले तर ओले झाले तरी चालतात ना असं म्हणते विमल.
हो असं म्हणते आता इथे तन्वी. ह्यापुढे आता असली कामं करताना ना मी नवीन कपडे विकतच घेते, साधे कपडे विकत घेते असं म्हणते ती. बरं बालदी असं म्हणून आता म्हणते विमल तर आता बाडी घेते बघा प्रेक्षक होती. बरं तन्वी अगं हा कोपरा पुसायचा राहिला असं म्हणते कल्पना. जरा पुसून घेतेस? तर आता इथे प्रिया म्हणते हो हो घेते. पुसून घेते असं म्हणते ती. तर आता इथे पुसायला लागते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे कल्पना आणि प्रताप मात्र बोलत असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रिया काम करत असते. आता सगळे अस्मिताच्या बाळंतपणात गुंतलेत. मला तेवढ्यातच सदा महिना गायब होतील असं बघायला हवं असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हे सगळं फोनवर करून नाही चालणार. मला त्यांच्या घरी जायला हवं असं म्हणते आता इथे प्रिया. पण इथून चटकू कशी असं म्हणते प्रिया. या कल्पनेनं तर मला कामालाच लावलंय असं म्हणते प्रिया. तर आता इथे ती बघते कल्पनाकडे आणि म्हणते आई ही सगळी कामं मी करतेच असं म्हणते प्रिया. पण मला ना अस्मिताच्या बाळाला बघायला जायचं होतं. काय तुम्ही सगळे जाऊन आलात ना? मीच राहिले असं म्हणते आता इथे प्रिया. आणि बाळाला हे कळायला हवं की त्याला अजून एक मामी आहे असं म्हणते आता प्रिया. मग काल का नाही आलीस असं म्हणतो आता इथे प्रताप. काल आमच्या बरोबर आली असतीस तर चाललं असतं असं म्हणतो प्रताप. तेव्हा तर ही काहीच बोलली नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. अहो काही हरकत नाही आहे असं म्हणते कल्पना. तन्वी तू आज जा असं म्हणते आता इथे कल्पना. बरं तन्वी तू आता हॉस्पिटलमध्ये जातच आहेस तर मी ना अस्मिता करता काही सामान काढून ठेवले ते घेऊन जा असं म्हणते आता इथे कल्पना. विमल मी अस्मिताच्या खोलीमध्ये ना काही सामान काढून ठेवलंय ती जरा पिशवी घेऊन ये असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे थांबा म्हणते आता कल्पना. सामान ठेवते असं म्हणते ती. तर आता इथे कल्पना जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रिया तिथेच थांबलेली असते. तर आता इथे कल्पना आणून देते ते सगळं सामान आणि विमल सुद्धा सामान आणून देते. हे घे असं म्हणते आता इथे कल्पनाने देते ते सगळं सामान बघा प्रेक्षक. आणि आता इथे 2 बॅग असतात ते सुद्धा देते. तर आता इथे प्रिया घेते ते सगळं सामान. तर आता एवढं सामान आहे असं म्हणते आता प्रिया. अगं हो असं म्हणते कल्पना. आता हॉस्पिटलमध्ये आहे ना 3-4 दिवस राहणारच आहे ती तिथे असं म्हणते ती. आणि त्यामुळे सगळं दिलंय ह्याच्यामध्ये कंगव्यापासून ते सगळं असं म्हणते आता इथे कल्पना. कसं आहे तन्वी तू आता हे सामान जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाशील ना तेव्हा ते बाळालाही कळेल त्याला अजूनही मामी आहे घरची किती कामं करतेस नाही का असं म्हणतो आता इथे प्रताप. हा असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता हसतो प्रताप बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली म्हणते अस्मिताई हे घ्या साजूक तुपातला शिरा करून आणलाय पटकन खाऊन घ्या असं म्हणते सायली. खा खा पटकन खा असं म्हणतो अर्जुन मी बनवलाय. तू असं म्हणते आता इथे अस्मिता. म्हणजे काय? नाही म्हणजे सायलीने मला हेल्प केली थोडी थोडी मध्ये मध्ये बाकी सगळं मीच केलं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अस्मिता काय म्हणतच नाही बरं असं म्हणते आता इथे सायली. तुमची जोडी अशी चांगली आहे असं म्हणते अस्मिता. बायको काही करत असेल तर नवरा मदतीला धावून येतो. काय झालं अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. सचिनचा कॉलच आला नाही का ग असं म्हणते आता इथे अस्मिता. त्याने कुणालाच कॉन्टॅक्ट नाही केला का असं म्हणते ती. मी तुम्हाला सांगितलंय ना सतत एकच विचार नका करत बसू. त्यांना जेव्हा फोन करायचा असेल ते स्वतः करतील. तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या. अगं पण त्याने निदान हे तरी त्याला कळायला हवं ना. तर तेवढ्यातच अर्जुन चिडून बाहेर जातो बघा प्रेक्षक. हो तर सायली म्हणते सचिन भाऊजींना मी कळवेन की ते बाबा झाले तसं म्हणते आता इथे सायली. तुम्ही आता एवढा विचार नका करत बसू असं म्हणते आता इथे सायली. बळाचा विचार करा आणि स्वतःची काळजी घ्या असं म्हणते आता इथे सायली. खाऊन घ्या बरं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अस्मिता म्हणतो हो. तर आता इथे सायली म्हणते मी आलेच हा. तर आता इथे अस्मिता खात नाही बघा प्रेक्षक. हो तर आता बाजूला ठेवते ती तो शिरा. तर आता इथे मैना सदाच्या घरी आलेली असते प्रिया. म्हणजे असं म्हणते आता इथे मैना आम्ही इथून सुटायचं म्हणजे जायचं कुठे असं म्हणते मैना. वाटेल तिथे जा पण हे पनवेल सोडा. तुम्ही इथे दिसता कामा नये असं म्हणते प्रिया. ए पोरी असं म्हणतो आता इथे सदा अचानक तुझ्या का लगड ओळखात. म्हणजे तू आम्हाला 4 पैसे देतेस म्हणून आम्ही पनवेल सोडून जाऊ असं वाटतं का तुला? हो असं म्हणते प्रिया. हो माझंच ऐकायचं असं म्हणते प्रिया. कारण जितका धोका मला आहे ना तितकाच तुम्हाला सुद्धा असं म्हणते इथे प्रिया. सायली इथपर्यंत येऊन पोहोचली आहे ह्याचा अर्थ कळतो का तुम्हाला असं म्हणते इथे प्रिया. अर्जुन सायलीला जर कळलं की मी तुमची मुलगी आहे तर आधी मला घराबाहेर काढतील असं म्हणते प्रिया. आणि जर मी घराबाहेर गेले तर तुम्हाला पैसे कुठून मिळणार असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता सदा म्हणतो आम्ही पनवेल सोडलं तर तू पैसे देणं थांबणारच ना असं म्हणतो सदा. अहो नाही थांबवणार असं म्हणते प्रिया. तुम्ही कुठे गेला तरी तुम्हाला मी पैसे ट्रान्सफर करत राहीन असं म्हणते प्रिया. अगं पण असं म्हणते मैना असं कसं जाणार आम्ही. आमची सगळी माणसं इकडे आहेत. घर आहे बाहेर दुकान आहे. आम्ही कुठं जाणार सोडून हे सगळं असं म्हणते मैना. ओ असं म्हणते आता इथे प्रिया. दिसतंय ना मला हा महाल दिसतोय असं म्हणते प्रिया. बाहेर तो गर्दी असलेलं दुकान दिसतंय आणि बाहेर किती मोठी रांग आहे बघा तुमच्याकडून कपडे शिवायला असं म्हणते प्रिया. हे सगळं सोडून तुम्ही कसे जाणार. तुमची ना खायची प्यायची सोय केली मी असं म्हणते आता इथे प्रिया. पण काही महिन्यांसाठी इथून जावं लागेल असं म्हणते आता इथे प्रिया. आता असं अचानक जायचं म्हणजे कसं काय. तर आता इथे प्रिया पैसे बाहेर काढते. ह्या पत्त्यावर लवकरात लवकर पोचा इथे सगळी व्यवस्था होईल असं म्हणते आता इथे प्रिया. अगं पण असं अचानक कसं काय जाणार आम्ही असं म्हणतो आता इथे सदा. कसं जाणार जगत असं म्हणते आता इथे मैना. तर आता इथे बघा प्रेक्षक. हो प्रिया आता पैसे काढते. हे घ्या असं म्हणते आता इथे प्रिया. तर पैसे देते ती. तर प्रिया म्हणते एवढे पैसे जर दर महिन्याला हवे असतील ना तर हे तुमचं थोवाड आहे ना हे काळं करा असं म्हणते प्रिया. करतो असं म्हणतात इथे सदा. तर आता इथे दोघे खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक आणि पैसे मोजत असतात ते.
तर आता इथे प्रियाला मात्र वैताग येत असतो. तर आता इथे हॉस्पिटल दाखवले. तर आता इथे अर्जुन बाहेर येतो चिडून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली सुद्धा येते तिच्या पाठीमागून. तर आता ती तिच्यावर बोलायला लागते आणि म्हणते अहो मला अस्मिताचं काय कळतच नाही. एवढा मूर्खपणा असं म्हणतो अर्जुन. ज्या माणसाने तिला फसवलं त्याचा अजून ती विचार करत बसली असं म्हणतो तो. बस झालं आता असं म्हणतो अर्जुन. आपण अस्मिताच्या डिलिव्हरीची वाट बघत होतो ना झाली. आता तिला सांगूया आपण की लगेच डिवोर्स फाईल करायला असं म्हणतो तो. त्या गोष्टी एका रात्रीत घडतात का हो? अस्मिता त्यांच्या बाळंतपणानंतर त्यांची मनस्थिती किती नाजूक झाली असणार याचा विचार करायला हवा असं म्हणते आता सायली. त्यांना समजून घ्यायला हवंय आपण असं म्हणते सायली. आणि हे बघा या सगळ्यानंतर सचिन भाऊजी आणि अस्मिता ताईंचा संसार होणं शक्यच नाही मला पण कळतंय. पण तरीही अस्मिता ताईंना कमीत कमी त्रास होईल असं बघूया असं म्हणते सायली. हा त्रास तिला आज नाहीतर होणारच आहे आणि तिला त्याची मानसिक तयारी करण्याची गरजच आहे. आणि हे सगळं खरं तर अस्मिता ताईंनी ऐकायला नकोच होता म्हणून हा माझा सगळा आटापिटा होता असं म्हणते सायली. पण माझी चूक झाली आणि मी अस्मिता ताईंना प्रियाबरोबर योगा क्लासला जाऊ दिलं. देव जाणे काय घडलं की त्या परत आल्या असं म्हणते आता इथे सायली. 1 मिनिट प्रिया ताई अस्मिताईला बाहेर घेऊन गेले होते असं म्हणतात इथे अर्जुन. हो असं म्हणते सायली. मला आईबाबांनी सगळं सांगायचं होतं पण अस्मिता ताई समोर सांगायचं नव्हतं आणि खरं तर आईच जाणार होता योगा क्लासला अस्मिता ताईंबरोबर. मग नेमकं विमलताई घरात नव्हत्या. प्रिया स्वतःच म्हणाली की मी घेऊन जाते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली म्हणते की मीच जाऊ दिलं कारण मला आईबाबांसोबत बोलायचं होतं. एक मिनिट असं म्हणतो अर्जुन. म्हणजे प्रिया अस्मिताला योगा क्लाससाठी बाहेर घेऊन गेली आणि मग अचानक लवकर परत आली. ते सुद्धा तेव्हा जेव्हा तू साक्षी सचिन बद्दल सगळ्यांना सांगत होतीस तेव्हा असं म्हणत होता इथे अर्जुन. हे सगळं सहज घडल्यासारखं वाटतंय तुला? म्हणजे सगळं प्रियाने मुद्दाम केलं असेल असं म्हणत होता इथे सायली. हो असं म्हणतो अर्जुन. सचिन भाऊजी आणि साक्षीबद्दल अस्मिता ताईंना सगळं ऐकावं असं प्रियाची इच्छा होती तिने ऐकावं म्हणून 100% असं म्हणत होता इथे अर्जुन. मला हे कळत नाहीये ह्यात प्रियाचा काय फायदा आहे? तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्जुन आणि सायली विचार करत बसतायत तसं का केलं प्रियाने म्हणून. एक खूप मोठा फायदा असू शकतो असं म्हणते सायली. म्हणजे बघा अस्मिता ताईंची तब्येत बिघडली तर आपल्या सगळ्यांचं सगळं लक्ष फक्त अस्मिता ताईंकडे जाईल. आपण प्रियाच्या बाबतीत कुठलाही पुरावा शोधत बसणार नाही असं प्रियाला वाटलं असेल असं म्हणते सायली. म्हणजे असं म्हणतो इथे अर्जुन फक्त आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ती अस्मिताईच्या जीवाशी खेळली असं म्हणतात इथे अर्जुन. अस्मिताईने सगळं ऐकावं असा टायमिंग मॅनेज केला तिने असं म्हणतात इथे अर्जुन. तिने एकदाही अस्मिताईचा किंवा तिच्या बाळाचा विचार सुद्धा केला नाही असं म्हणतात इथे अर्जुन. की प्रियानी की माणूस आहे की चटकी नाही आणखीन किती खालच्या पातळीला जाईल ही असं म्हणते ती. आता तिला जिंकू नाही द्यायचं असं म्हणते सायली. तिला फक्त या भ्रमात राहू द्यायचं की ती जिंकली पण खरा विजय मात्र आपलाच होणार असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया येते हॉस्पिटलमध्ये. तर तेवढ्यातच तिथे तिची बॅग पडते. तर आता एक माणूस ती बॅग देतो तिच्याकडे. तर आता इथे प्रिया बघते तिच्याकडे बघा प्रेक्षक आणि आता ती एकदमच शॉक्ट होते. तर आता प्रियाला आठवतं तो तर तिचा बॉयफ्रेंड होता आणि ते कसं टाइम स्पेंड करायचे वगैरे. तर आता इथे तिला आठवतं सगळे क्षण घालवले तिच्यासोबत. तर आता इथे शॉक्ट होते खूप प्रिया. तर आता तो मुलगा सुद्धा शॉक्ट होतो. सँडी तू असं म्हणते आता प्रिया. प्रिया तू इथे कशी काय असं म्हणतो तो. आणि किती वर्षाने भेटतोय आपण? आय थिंक 2 वर्षांनी राईट असं म्हणतो तो. बरं कशी आहेस तू असं म्हणतो तो. तर आता प्रिया तिच्या हातातून बॅग घेते. योगायोगाने भेटलोय की माझा पाठलाग करतोय असं म्हणते प्रिया. प्रिया काही काय बोलतेस आणि मी तुझा पाठलाग का करू? हे बघ आपल्यात जे काय होतं ना मैत्री वगैरे ते सगळं काही संपलंय असं म्हणतो तो. हो पण आता मी श्रीमंत घरची सून आहे हे तर तुला कळच असेल असं म्हणते इथे प्रिया. त्यामुळे माझे मागे यायला कितीचा वेळ लागणार आहे रे तुला. आणि एक्झॅक्टली तो कसा होतास हे मी विसरलेली नाही असं म्हणते प्रिया. खूप अम्बिशन्स होते ना तुझे कुठल्याही मार्गाने तुला पैसे कमवायचे होते असं म्हणते प्रिया. त्यामुळे आता तू माझ्यापासून दूर राहिलास ना तरच बरं होईल असं म्हणते प्रिया. कशाचं ऑम्बिशन्स तुझ्या देखील होते असं म्हणतो तो. आणि हो माझं ते लाईफ मी मागे सोडलंय असं म्हणतो तो. ती माझी स्वप्न होती असं म्हणतो तो. पण आता रियालिटी वेगळी आहे. मी एका हॉस्पिटलमध्ये आता जॉब करतोय असं म्हणतो तो. आणि खूप इमानदारीचं आयुष्य जगतोय मी पण लग्नाआधीच्या कुठल्याही मित्रांसोबत मला कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही आहे असं म्हणते आता इथे प्रिया. त्यामुळे प्लीज ह्या पुढे मला ओळखत जाऊ नकोस असं म्हणते प्रिया. बाय असं म्हणते आणि निघून जाते तिथून ती. तर आता इथे बघा प्रेक्षक सायलीने अर्जुन बघतात काय झालं ते. तर आता इथे अर्जुन विचार करत असतो हा तर सँडी असं म्हणते सायली. आम्ही आश्रमात होतो ना तेव्हा प्रिया सतत त्याच्या बाईकवर फिरत असायची असं म्हणते सायली. हो असं म्हणतो अर्जुन. म्हणजे हा प्रियाचा बॉयफ्रेंड होता असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते सायली. मग तर याच्याशी बोलच पाहिजे तसं म्हणतो इथे अर्जुन कारण ह्याला प्रियाबद्दल अशा गोष्टी माहीत असतील की ज्या आपल्याला माहित नाही तसं म्हणतो इथे अर्जुन. चल जाऊया असं म्हणतो तो. तर आता इथे ते दोघेही जातात बघा प्रेक्षक सँडी बरोबर बोलायला. तर आता इथे अर्जुन आणि सायली जाऊन थांबतात त्याच्या समोर. सँडी असं म्हणतात इथे अर्जुन. हाय असं म्हणतात ते. सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही असं म्हणतो तो. तर अर्जुन म्हणतो मी अर्जुन आणि ही माझी बायको सायली सुभेदार असं म्हणतो तो. जरा 2 मिनिटं बोलायचं होतं असं म्हणतो तो. इफ यू आर कम्फर्टेबल असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता बाई ते समजा बघा तरी कॅपमध्ये काय ते. ह्यापूर्वी सुद्धा प्रिया तशीच होती. ती मुलांसोबत फक्त पैशांसाठी फिरायची असं म्हणतो सँडी. श्रीमंत मुलगा भेटला ना तर त्याच्या मागे मागे फिरायची. तर आता सचिनला दाखवलंय मी करतो ना कॉल बॅक असं म्हणतो तो. मी करतो ना असं म्हणतो कॉल बॅक. तर तेवढ्यातच साक्षी पाठीमागून येते आणि तिच्या हातातून ब्रेकफास्ट खाली पडतो बघा प्रेक्षक आणि सचिन खूप घाबरतो. तर आता इथे सदा महिन्याकडे पैसे नसताना ते दुकान असं बंद कसं काय ठेवू शकतात असं म्हणते सायली.
हे मला साधं सरळ वाटत नाही असं म्हणतो. सदामाण्याच्या असं अचानक निघून जाण्याच्या पाठीमागे प्रियाचाच हात आहे असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन आणि सायली आलेले असतात सदामाण्याच्या घरी बघा प्रेक्षक आणि तिथे ते दोघंही नसतात. त्यामुळे हे सगळं ते विचार करत असतात. तर प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.